ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महाराष्ट्र सरकारनं यंदाचा गणेश उत्सवात आरोग्यदायी उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं होतं। त्यानंतर त्या उपक्रमाला पाठिंबा देत आपण बघू शकतो दी धरमपेठ महिला मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा जो बाप्पा आहे, सीताराम भवन येथील बाप्पा, तिथे या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। बाप्पाच्या ठिकाणी येणारे गणेश भक्त आणि इतर सर्वांसाठी निशुल्क असं हे आरोग्य शिबिर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। माझ्यासोबत या बँकेचे अध्यक्ष आहेत। मॅडम, काय सांगणार, तुमच्या बाप्पाची पूजा अर्चना सुरू आहे आणि आरोग्य शिबिराचं आयोजन केलं? सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। कारण म्हणजे ती धरमपेठ महिला मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी दरवर्षीच म्हणजे 20 वर्ष संस्थे गणपती स्थापनेला झालेला आहे आणि दरवर्षीच आम्ही गणपती स्थापनेनंतर सामाजिक उपक्रम अनेक उपक्रम राबवत असतो। पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्यावर्षी आव्हान केलं आहे सगळ्यांना सार्वजनिक गणपतीला की बाबा तुम्ही मंडळवाल्यांनी एक आरोग्य शिबिर चांगल्या तऱ्हेने घ्यावं, लोकांचं आरोग्य चांगलं असायला हवं। आणि म्हणूनच आम्ही मागे कसं राहणार, आमचं महिला सोसायटी आहे, आमची सभासद महिला आहे आणि महिलांनी आरोग्य ची काळजी घ्यावी ह्या दृष्टीने आम्ही आज अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आमचा सगळा स्टॉप, आमच्या सगळ्या सभासदांना आम्ही आवाहन केलं आहे की आज तुम्ही नक्की या, बाप्पाची आरती प्रसाद पण मिळेल आणि सोबतच तुमच्या आरोग्याची जी काही चाचणी इथे होणार आहे शिबिरामध्ये आणि त्याच्यानंतर डॉक्टर स्वतः त्याच्यानंतर फॉलोअप घेणार आहे। आम्ही असंच नाही केलं की नुसतं शिबिर नाही घेतलं आहे, तर त्याच्यानंतर आमचे जे लोक याच्यात सहभाग होतील त्या सगळ्यांची एक हिस्ट्री बनणार आहे आणि आमचा जो स्टॉप आहे आमचा तो त्याच्यावर लक्ष देणार आहे। ते हे आरोग्य शिबिर आमच्या सभासदासाठी आम्ही घेतलेलं आहे आणि मला असं अतिशय चांगला उपक्रमाला साथ देत आहे। सगळ्यांनीच घ्यावं असं वाटते, कारण की गणेश उत्सव आपण धूमधाम साजरा करतोय, धार्मिक उत्सव आहे, परंतु आरोग्याच्या समस्याही गेल्या वर्षानुवर्ष वाढत आहेत। म्हणून महाराष्ट्र सरकारने जे आवाहन केलं, बिलकुल मला तर असं वाटते की गणपती दर्शनाला अनेक लोक येत असतात, तर मी तर आव्हान करीन नागपूर का पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना की प्रत्येकाने त्यांच्या मंडळामध्ये हे आरोग्य शिबिर हे घेतलंच पाहिजे आणि नुसतं घ्यायचंच नाही तर लोक कसे जास्तीत जास्त येतील त्याचीसुद्धा आपण ॲडव्हर्टाइजमेंट करायला पाहिजे। धन्यवाद। नक्कीच आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढतात आणि जनजागृती व्हावी, लोकांनी तपासण्या कराव्या, म्हणून सार्वजनिक मंडळांनी अशा प्रकारचं आरोग्य शिबिर घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं आणि नागपुरातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।